निर्बंध जुना आहे. 1967 साली पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सभासद म्हणून गेलो आणि त्या कालखंडामध्ये आम्ही लोक तरुण होतो. माझं वय 27 होतं आणि आम्हाला तरुणांना मदत करणं, मार्गदर्शन करणं, विधिमंडळामध्ये कसं काम करावं, व्यक्तिगत भूमिका कशी स्वच्छ ठेवावी, याचा आदर्श आम्हाला सगळ्यांच्या समोर त्या काळात असायचा. ते म्हणजे शंकरराव भाऊंचा. एका जिल्ह्यातले शेजारी आणि वजीर आहे, त्यामुळे त्यांचा अधिकार होता. नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्यावर काम करायची संधी मलाही मिळाली. मंत्रिमंडळामध्ये स्वच्छ आणि नेटका कारभार कसा करावा याचा आदेश भाऊंनी आम्हाला नव्या मंत्र्यांच्या समोर ठेवला. आणि त्यामुळे पुणे जिल्ह्याचं राजकारण याचा ज्या त्या वेळी विचार करतो तो विचार शंकरराव भाऊंच्याशिवाय पुरा होत नाही. आणि मला आनंद आहे की त्यांच्या विचाराचा वारसा स्वीकारून गेली काही वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, विधिमंडळामध्ये, सरकारी संस्थेमध्ये मी काम केलं, काम करतायत, ते हर्षवर्धन तुम्हाला आम्हा सगळ्यांच्यावर या सगळ्या कामाच्या पूर्ततेसाठी अत्यंत आनंदाने सहभागी झाले. गेली काही वर्ष सरकारला त्यांचा अधिक लक्ष. निवडणुका मागच्या झाल्या, आम्ही तेच राहिले. माझा प्रयत्न होता की पुणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या जिल्ह्यात सगळे जाती जमातीच्या लोकांना घेऊन समाजकारण करावं. आणि त्याच हेतूनं माझं लक्ष इंदापूरकडे होतं.